धन्यवाद सभापती महोदय। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की 2028 पर्यंत सर्व शिक्षकांनी टीईटीची परीक्षा दिल्या गेली पाहिजेत आणि ते टीईटीमध्ये पास झाले पाहिजेत, अन्यथा त्यांना प्रमोशन मिळणार नाही, त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील, अशा प्रकारच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत। सन्मान्य सभापती महोदय, माझी विनंती आहे की जो आता 28 तारखेला जी परीक्षा होणार होती त्या परीक्षेच्या पूर्वी फार मोठा भयंकर उन्हाळा होता। या उन्हाळ्यामध्ये आमच्या शिक्षक लोकांनी जनगणना केली, बीएलओचे कामं केले आणि अशा प्रकारचे शासकीय कामं करत असताना बऱ्याच जणांचा मृत्यू झाला आणि या ठिकाणी अशाही परिस्थितीमध्ये शिक्षकांनी टीईटी आपल्याला पास झालं पाहिजेत, क्वालिफाय झालं पाहिजेत आणि त्यामुळं त्यांनी अभ्यास केला आणि त्या ठिकाणी परीक्षा त्या ठिकाणी झाली नाही। माझी या सभागृहामध्ये विनंती राहणार आहे की ज्या ज्या शिक्षकांनी या ठिकाणी प्रवेशात या परीक्षा देण्याचे फॉर्म भरले होते, परीक्षा देणार होते, हे शिक्षक जे आहेत जे गेल्या 15, 18, 20 वर्षापासून विद्यादानाचं पवित्र काम या शिक्षण क्षेत्रात करतात, या सर्व शिक्षकांना या परीक्षेतून सूट देण्यात यावी म्हणणं सन्माननीय शिक्षण मंत्री महोदय। या परीक्षेतून जे शिक्षक 15, 18, 20 वर्षापासून काम करतात आहेत, विद्यादानाचं पवित्र काम चांगल्या रीतीने या ठिकाणी त्यांनी केलं बोला आणि या ठिकाणी त्यांनी शासकीय लाड साहेब बोला कामं केलेले आहेत, परीक्षेचा अर्ज भरलेला आहे। या शिक्षकांना या परीक्षेमध्ये पास करण्याची संधी आपण तशाच दिली गेली पाहिजेत, अशी माझी आपल्याला विनंती आहे।